26/6/2025 आपण ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय पुन्हा एकदा चालू केलेला आहे. किंवा कोणाला काही आडत असेल आता ध्यानामध्ये वगैरे, या अध्यायाच्या निमित्ताने पुन्हा आपण सगळं ज्ञान इथे होणार आहे. शिवाय रेकॉर्ड पण होत आहे, तर तुम्ही सर्वांनी ते नीट ऐका. हा पहिला हे झाला का आपला म्हातारा मोहे नाशिला, ते झालं. ज्ञानेश्वर महाराज भक्तांना सांगण्यात पूर्णपणे बुडून गेलेले आहे. ते काय सांगतात, ऐसे किंवा 22वी ओळी पहा. आता आत्मप्रभा नित्य नवी. आपलं ज्ञान जे आहे, आपल्याला असं माहिती आहे की आपण ज्ञान ऐकायला या ठिकाणी येतो, किंवा आपण ध्यान करायला या ठिकाणी येतो, किंवा ज्यावेळेस आपण घरी सुद्धा ध्यान करतो तेव्हा प्रथम आपला जो पहिला मूड असतो संसारात, असतं की नाही, बरोबर आहे. पहिला मूड असतो आपला, तो मूड जो आहे तो प्रथम घालवावा लागेल. तेव्हा तुम्हाला आत्ता आपण काय करतो त्याचं ज्ञान होईल, आणि मग पुढचं तुम्हाला अवगत होईल. तेव्हा आपला जो मूड आहे श्रवण करताना तो बदललाच पाहिजे. आपण घरून आलो, घरचा मूड वेगळा आहे, रोडवरचा मूड वेगळा आहे, गाडी चालवता चालवता कोणाशी भांडण झालं तो मूड येत असतो एक, आणि उगीच आपण त्याला बोललो असं पण एक वाटत असतं. ते सगळं जे बुद्धीतलं मनातलं आहे ते सगळं मागे टाकून ज्ञानेश्वरीचं ज्ञान श्रवण करायला बसायचं आहे. तेव्हा ज्ञानोबा सांगतात कसं बसायचं आहे. आता म्हणजे आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दे. श्रवण करायला कसं बसायचं आहे ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवतो. आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दे. कसं बसायचं आहे. आमचे सद्गुरू आम्हाला प्रवचनाला बसताना बसायचं कसं ते शिकवायचे नाही, की कसं बसायचं मी शिकवलेलं आहे खूप वेळा. प्रथम सावधानतेची क्रिया प्रत्येकाला करणे आहे. डाव्या पायाचे टाच स्त्रियांनी आणि उजव्या पायाचे टाच ज्यांना जमत असेल आता त्यांनी, म्हणजे तरुणांनी, ती लावून मगच हे ज्ञान ऐकायला बसायचं आहे, असं ज्ञानोबरायांचं मत आहे. मग तेची करुणी ठाण दे. आता आत्मप्रभावाचा दुसरा एक अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी शक्ती ही पण आत्मप्रभा आहे. तिला प्रार्थना करून हे कुंडलिनी शक्ती माते, मी आता प्रवचनाला बसत आहे त्यामुळं प्रवचनाचे सर्व शब्द माझ्यापर्यंत यावे, माझ्या बुद्धीतून खाली येऊन मला आकलन व्हावे असं म्हणा, आणि ते शब्द माझ्या बरोबर यावे अशी प्रार्थना करा. नाहीतर शब्द इथेच राहतात, तुम्ही आपण घरी जातो. आणि मग नंतर जर मी विचारलं कोणाला की आज काय झालं पडेरताई, तर पडेरताईंना मग काहीच सांगता येत नाही, असं ते होतं. उदाहरणार्थ पडेल नाही, तसं होऊ नये म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्याची काळजी घेऊन सांगतात. आता आत्मप्रभा नित्य नवी. या इथे नित्य नवी आहे कुंडलिनी शक्ती. आत्मप्रभा म्हणजे कशी आहे, कधी शिळी होत नाही. कुंडलिनी शक्ती एक अशी शक्ती आहे की जी तुमच्याजवळ एकदा तुम्हाला प्राप्त झाली. प्राप्त कधी व्हायची, लांबून यायची का कुठून, का पार्सल यायचे कुठून, आपलं कुंडलिनी काय व्हायचे का. कुंडलिनी ही आपल्याच जवळ असणारी एक अद्भुत दिव्य शक्ती आहे, आणि ती शक्ती जर आपल्यावर प्रसन्न झाली तर आपण आपल्यासारखेच आपणच भाग्यवान. हे अगदी खरं आहे. म्हणून मग ती कशी ठेवावी कायम. कायम कुंडलिनी शक्तीला असं रसभरीत ठेवलं पाहिजे. ते कशाने होईल, डोळे बंद करून प्रार्थना करायची आहे. नेहमी आपण करतो, श्वास वर घेतो, तो वरती चाललाय की नाही सतत पाहणं हे साधकाचं काम आहे. हे आपल्याला सगळं माहिती आहे, कळलं. श्वास ऊर्ध्व आहे की नाही, घरामध्ये पण पाहायचं आहे. पाहता का तुम्ही, कोण कोण पाहतं हातवर, वा व्हेरी नाईस.
नाही? आता सवय करा तुम्ही. लक्ष कुठे आहे? नेहमी नाही. नेहमी नाही. नेहमीच बघायचं आहे ना. हा? ज्ञानेश्वरी बघेल. तिला काय बघायचं ते काय? आपण कामात असताना नवीन आठवणी सुरू करून घेतली हा. ना, पण कधी कधी असं कधी तुमची आठवण असते मनात, कधी हो. काय आधीच आठवतं, तर झालं की परत ते वरती उर्ज होतं. मग छान आहे ना मग. चांगलं आहे. समजा सद्गुरूंची आठवण झाली तर ते ऊर्ज होणार प्राण. त्याला प्राणाला कोण हवेत? आता फक्त सद्गुरूच हवेत. संसार तर आपल्याला होतं या झालं की सगळं. तर आता प्राणाला फक्त सद्गुरू हवे, फक्त ज्ञानेश्वरी हवी. तो तसा तसा ऊर्ज होतो विषय निघाले की. तेव्हा आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाण देवी. साक्षी कोणाला धरायचं आहे? कुंडलिनी शक्ती. ती एकदाच आपल्या समोर ठाण देवी म्हणजे बसवायची आहे. आपण आपलं नवीन घर बांधलं तर पहिलं काय करतो? अगोदर सर्वात आम्हाला विचारायला लोक येतात, देवघर कुठं ठेवायचं? आपण तर असं नाही म्हणत भांडी कुठं मांडू किंवा हंडे कुठं ठेवू, असं नाही पण विचारत. देवघर विचार. पहिल्यांदा काय विचारतात? माऊली देवघर नेमकं कुठे ठेवायचं असं विचारायला येतात. तसं कुंडलिनी शक्ती प्रत्येकाच्या बरोबर सोबत असणं, आत आणि बाहेर, याला म्हणायचं ठाण देवी. ठाण मांडून ती असलीच पाहिजे प्रथम, आणि तिची साक्ष तुम्हाला पटत असली पाहिजे. रोज 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 सतत अखंड. कळलं? कुंडलिनीचे साक्ष पटते नाही. तुम्ही फक्त अंतर्मुख राहत जा. काम करताना बहिर्मुख होऊ नका. कितीतरी वेळा आता हे झालं आपलं लक्ष कामात जातं. कामात लक्ष नका. लक्ष कुठं द्या? तिच्याकडे द्या. म्हणजे आपोआप कामात जरी गेलं तरी तिथं तीच आहे, आणि आत जरी आलं तरी तीच आहे. बहिर्मुख जरी आपण झालो तरी तीच आहे. अगोदरच बहिर्मुख नको. अवघड आहे हे करायला, पण तरी आत्ता नाही आवड. तुम्हाला आता काहीच अवघड नाही. ज्यांना सराव झाला, ज्यांना आयुष्यभर जे हेच शिकले, त्यांच्यासाठी हे अवघड नाही. पहा, तीच करुणी ठाण दे. म्हणजे आता एकदा एखाद्या अंधाऱ्या खोलीत प्रवेश करायचा, आपण हातात काय घेतो? बॅटरी घेतो, कंदील घेतो, किंवा एखादा दिवा तरी घेतोच. तसं आहे आयुष्य. आतापर्यंत अंधकारमय होतं. कसं होतं? अंधकार. कोणी नव्हतं. अध्यात्मज्ञान आपण शिकायला लागलो, सद्गुरू मिळाले की आपल्याला असं वाटतं बस आपलं काहीतरी आपल्याला मिळालं. वाटतं की नाही असं? वाटतं. सद्गुरू तर फार आपले वाटतात, आणि त्या दृष्टीने आपली पावलं घट्ट पडायला लागतं. बस आता दुसरा मार्ग नाही, आता एकच मार्ग, हाची माझा मार्ग एकला, असं आपण चालत राहतो. कळलं? म्हणून मग ठाण देवी करायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, कुंडलिनी शक्ती मातेला आपली साक्ष करायची. तेव्हा ती आपल्यावर काय करेल? कृपा करेल. जो इंद्रियात, आता पुढचं एक पद्धत, इंद्रियाते चोरून देवी तयासेची. आता समजा तुम्ही प्रार्थना करायला लागला, सोपं सांग, श्वास वर घेतला, प्रार्थना, हे कुंडलिनी जगत म्हणा. मी आता ध्यानाला बसले, आपण पाठीतून माझ्या वर वर चढणारच आहात, आणि जर चढत असाल तर मला त्याची साक्ष द्यावी, मला कळावं. हे प्रार्थना झाली. आता याच्यामध्ये काय येतं बरं? सगळी इंद्रिय मध्ये येतात. कसे चढवती तेच बघ. इंद्रियांचं काय असतं? इंद्रिय आपल्या विरुद्ध काय करतात? बंड करतात. अजून एक ठिकाणी माऊलींनी विषय घेतलाय. तुम्ही एक म्हणता, इंद्रिय दुसरंच म्हणता, मग तुम्ही म्हणून मधलं सगळं राहून जातं. इंद्रिय तयारच आहे. म्हणजे तू किती संपत्ती मिळव, मी तयार, चोर म्हणतो. तसं हे सगळे चोर आहे. हे तुम्हाला एक दिवस चोरून कोणीकडे तरी नेऊन पंत करतील. त्याचं नाव इंद्रिय. तुमचं सर्वस्व हरण करतील, त्याचं नाव इंद्रिय. इंद्रिय साधे नाही का? इंद्रियांचं नावच आहे चोर. चोरून शब्द किती ते वेळा आलाय. म्हणून माऊलींनी इथे
ठाणदेवी कुंडलिनी जर केली साक्षीभूत तर चोरून खा बाबा, हळूच खा, सगळ्यांना सांगू नको. ध्यान कसं केलं पाहिजे? हळूवा, सगळ्या इंद्रियांच्या रही एक भाग. हा थोडा सूक्ष्म विषय आहे. इंद्रिय मध्ये नकोच यायला बाबा. ज्ञानोबाला सांगितलं कोणत्याच इंद्रियाची कोणतीच आवड ध्यानाला बसल्यावर मध्ये येऊ नये. आता ध्यानाला बसलो, वरात आली पडेरताई, वरात आली तर पडेरताई आमच्या खिडकीत पळाली. बसलो कशाला? गेलात कुठं? इंद्रियात. लगेच डोळे पळाले, कान पळाले, पायही पळाले. काय झालं म्हणजे वरात आली. मला सांगा, ध्यान, वरात, पळणे याचा काहीतरी कुठं संबंध आहे का? इकडे लक्ष ठेवा. आता ही ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा होतीये तुमच्यासाठी, खास 6वा अध्यापक. इकडे लक्ष ठेवा, स्वतःकडे लक्ष द्या आत, की आपल्या आत काय चाललंय. ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे तुम्हाला कल्पना दे, आणि कल्पना देणारा गुरु शोधून सापडणार नाही. तुम्हाला माहिती आहे आरोड कुठला आहे, जंगली महाराज आहे का? बरं, त्या ठिकाणी जा, अमुक अमुक आहे तमुक तमुक, हे सगळं जसं आपल्याला माहिती आहे. जंगली पुण्यातल्या माणसाला विचारा, जंगली महाराज रोडला काय, सगळं सांगितलं. परगावून येणाऱ्या एखाद्या नवीन माणसाला विचार, जंगली महाराज रोडला जाय, सगळं सांगितलं. तसं हा जो जंगली महाराज रोड चाललाय वरपर्यंत, तिथे मध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. ही आपली कला आहे. ती बुद्धी पुरस्सर तुम्हाला जपली पाहिजे. तुम्हाला समजते नाही ताई ना? समजते नाही? समजलं तर नुसतं ऐकून आपोआप समज कळलं तुम्हाला. म्हणजे आता चहा प्यायचा आहे तुम्हाला उदाहरण, तर चहाकडे लक्ष नको कनेक्ट करण्याकडं. चहाच प्यायचा आहे ना, नीट केला पाहिजे. किती पाणी घातलं, किती साखर टाकली, किती सगळं टाकलं, चहाच कडू झाला. मग कोणीतरी म्हणतं का तुझं लक्ष तरी होतं का चहा कसा बिघडवला? तसं अभ्यास आहे. एखादी वस्तू आपल्याला मिळवायची आहे, मिळवायची आहे. जी वस्तू मिळवायची आहे ती अमूल्य आहे. अमूल्य गोष्टीकडे जाताना तुमचं शरीर पण अमूल्य आहे याचं ज्ञान ज्ञानोबा इथे देतात, की बाबा रे, तुझं लक्ष दे. अंतःकरणाचं लक्ष येणं हे अमूल्य आहे. बुद्धीचं लक्ष येणं, त्याच्यासाठी सर्वेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त म्हणजे अंतरेंद्रिय, मला अंतरेंद्रिय सांग, ही तुमची सजग असली पाहिजे कायम. कशी असली पाहिजे? सजग. सजग म्हणजे नीट जागृत, हा, जागी, हुशार, तरतरी असे असले पाहिजे. मला माहिती खूप लोकांच्या घरी बुद्धीवर पार मारतातच लोक. बुद्धी पार जाईल कुठं तरी अशी ठणकाठणकी असते, मला माहिती. तरी पण साधकांनी हुशार राहा. पूर्वीच असं मत असायचं साधू संतांचं, नाही जमत का घराच्या बाहेर पडा परमार्थासाठी. असं तसं शक्य नाही ना, आता स्त्रियांना शक्य नाही. म्हणून सांगायचं की कितीही काही झालं तरी स्वतःची सहनशीलता वाढवून ध्यान करा. आणि दुसरं एक सांगू तुम्हाला, ध्यान होत 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 गेलं ना असं खरं, की सगळे तुमचे रोड असे मोकळे होते. यू डोंट वरी अबाउट दॅट. तुम्ही काळजी करू नका त्याची काळजी कोण करील? एक तर कुंडलिनी माता करेल आणि दुसरे सद्गुरू माता करेल. त्याची काळजी कोण करेल? म्हणून कोणत्याही धमकीने, कोणत्याही वाईट वागण्याने कोणाच्याही आपण खचायचंच नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे ध्यानच करीत असाल, मी ध्यानच म्हटलं, तर तुमची सर्व बाजू घेण्याची क्षमता सद्गुरूंच्यात आहे आणि शक्तीत आहे. क्षमता आहे त्यांच्या, सद्गुरूंची क्षमता असते. कधी पण तुम्ही पुकार, त्यांची शक्ती तुमच्यापर्यंत येणारच 100%. तुम्ही कधी पाहिले का मला पुकारू? कोणी कोणी पुकारलंय का? वा, नाही? हा, पुष्कळ वेळा झाला. तुम्ही
हं? सारखं फोन असतो की सारखं प्रत्येक घरी बोलवेच असतं. नाही का? तुला सांगते हं? काय काय म्हणजे विसरतच नाही तर पुकारायचं काय असं त्यांचं म्हण. ठीक आहे, हा भाग वेगळा आहे. पण अगदी इमर्जन्सी काही आली ना तर पुकारायचंच. हा, तुम्ही कसं पुकारलं गावडे? म्हणजे अनुभव आला का नंतर? हा. असा अर्थ अर्थ पाहिजे आतमध्ये, रडलं पाहिजे सद्गुरु कृपेसाठी आणि कुंडलिनीच्या कृपेसाठी. सद्गुरूंनी दिले दान, जे द्यायला पाहिजे होतं ते तुम्हाला दिलेलं आहे. देन तुम्ही का ते मिळवू शकत नाही? कारण तुमच्यापाशी तेवढी काय नाही, ओढ नाही. तुम्हाला असं वाटतं नाही छान चाललंय, महेश येतोय जातोय, पैसे आणतोय, आपलं छान पेन्शनवर चाललंय. पुढचा विचार करा, आपण किती दिवस जगणार आहे याचा विचार केलाय कोणी? नाही ना करत. आंधळेपण आहे सगळं. तुम्ही करता वा छान. तुम्ही नाही, यांची तर व्याख्याच वेगळी सगळी. त्यांनी मला एक दिवस प्रश्न विचारला, आई पुढचा जन्म ह्यांच्याच बरोबर घेतला तर चालेल, साधना पण मी पुढच्याच जन्मी करीन. म्हणलं ओके, काय मला काही प्रॉब्लेम नाही. असं त्यांनी परवानगी. आपल्याला मात्र तसं करायचं नाही. एच देही एच डोळा, सर्व साधना करून संपल्या पाहिजे, किंवा नाही संपल्या तरी जे केलंय त्याच्यामध्ये आपलं सत्व उभं करा, की जेणेकरून ईश्वर आपला मार्ग शोधत शोधत ईश्वर येईल तुमच्याकडे. कळत मग सद्गुरूंची कृपा होईल, ईश्वराची कृपा होईल, कुंडलिनी शक्तीची कृपा होईल. शिकार सगळं जग म्हणते अवघड आहे अवघड. तुम्हाला आम्हाला कुठे कधी अवघड होत नाही ना, अवघड कधी अवघड झालं. कारण सद्गुरू आहेत मध्ये खांबासारखे उभे. मी सगळं सोपं करून सांगितलंय सगळं. हा, सगळं झालं. खूपच विषय सोपा करून सांगितला. म्हणजे तुम्ही आमच्या पातळीवर येता, तुमची पातळी तुमचं आहे, म्हणजे तशी माझी पातळी फारच तुमचं आहे. फार, पण आमच्या लेवलला येऊन बुद्धीच्या तुम्ही ज्ञानेश्वर महाराज किती खाली आले त्या काळच्या लोकांसाठी. तसं आपण हे कोणाकोणाची उदाहरणं दिली बघायला. काय उदाहरण दिले? मग आत्मप्रभा याचा अर्थ कुंडलिनी शक्ती, नित्य नवी तेच करुणी ठाण दिली. शरीरामध्ये कुंडलिनी शक्तीला दिवा करा आणि ती आपल्या सर्व क्रिया पाहते आहे असं माना, असं समजा. मानायचं नाहीये, समजायचं आहे. कुंडलिनी शक्ती तुमचे सर्व व्यापाराचं निरीक्षण करते आहे असं समजा. समजा नाही, माना. माना नाही, निश्चिंत झाला. कळलं? नवीन नवीन समजा. हा, मग तुम्हाला कळेल की शक्ती केवढी आहे आपल्या. जबरदस्त शक्ती आहे. तेच करुणी ठाण देवी. आणि मग दुसरं पथ्य काय? आधी पहिली कुंडलिनी शक्तीला आवाज द्या, श्वास वर घेऊन, हे कुंडलिनी शक्ती मागते, तू माझी साथ दे, मला आता ध्यान करायचं. आता मी हे नवीन सांगते. आणि दुसरं एक पथ्य आहे, इंद्रियाशी चोरून दे. इंद्रिय एक एक उठावतं, लक्षात ठेव, मला माहितीच. तेच मगाशी सांगितलं. जर काय आली, जर काय आली बरात चालली कुठं, मग असं गेले का विसरून. इतकं साधं नाही ध्यान. वरात आली चालली, आमका आलं चालली, कुणी हाक मारली उठले. कितीही हाक मारू द्या, एकदाच सांगायचं मी ध्यानाला बसते आहे, मला कोणीही हाक मारू नये. मारली तर ओ द्यायची नाही. रागाला येऊ दे, जागं झाल्यावर बघू रागाचं काय. इतकं जर नीट आणि स्पष्टपणे तुम्ही पावलं टाकाल तर मग ती शक्ती तुम्हाला साथ देईलच, प्रश्नच नाही. ती शक्ती आहे आणि स्वयंभू आहे. तिला काय, तिचं काय कोणाला घ्यायचं नाही. फोनाला बंद करा, कितीही महत्वाचा असू दे. नाही तर घरातल्या लोकांना सांगून बसा, माझा फोन वाजला तर मी नाही, कोणाचा आहे ते तुम्ही बघा. काही ना काहीतरी तुम्ही करा. फोन आला, फोन तर सारखेच वाजतात, फोन तर नाही तर मग फोन बंद करून बसायचं. हे सर्वात छान आहे. पहाटे एकदा ध्यान झालं पाहिजे, एकदा 4-5 वाजता झालं पाहिजे.
आणि रात्री थोडंसं बसताना झालं असं त्रिकाल ध्यान झालं पाहिजे. संध्या किती वेळा करतो? तीनदा करतात. तीनदा. मग त्रिकाल आहे ना. मग ध्यान का नको तीनदा? ध्यान ही संध्या आहे आपली. झाली संध्या, संदेह संध्याशी करा ज्याने जन्म मरणाचा संदेह जाईल. झाली संध्या, संदेह माझा गेला. झाली संध्या, संदेह माझा गेला. पुढं नाही मला येते तुला. झाली संध्या, संदेह माझा गेला. आत्माराम हृदयी प्रगटला. झाली याला संध्या म्हणतात एकनाथ महाराज. कशाला म्हणतात संध्या करणं? एकनाथ महाराज पण ब्राह्मणच होते, पण त्यांनी पळीनी संध्या नाही करत बसले. ती तेव्हा संध्या झाली असं म्हणतात जेव्हा आत्मा माझा हृदयात प्रगट झाला, मला समजला, म्हणजे साक्षात्कार झाला, तेव्हा संध्या झाली असं म्हणतात. तोपर्यंत रोज ध्यान म्हणजे संध्या करत बसलं पाहिजे, साक्षात्कार होईपर्यंत. कळतंय तुम्हाला? रोज ध्यान, रोज ध्यान, रोज ध्यान. कुंडलिनी शक्तीला प्रसन्नता आली पाहिजे. परमेश्वर कुठे लांब नाही असं आपण सारखं ऐकतो आणि मग इकडे इकडे ठेवतो, कुठे दिसत नाही. कुठं दिसलं? आधी आत पाहायला शिका. तुझे आहे तीही म्हणे खरी. तुझ्या आत परमेश्वर आहे, तो पहिला शोध, नंतर बाहेरचं बघू. आपण सगळीकडे बाहेर शोधला, आत कुठे? आत नाही शोध. तसं आहे जगाचं, तसंच आहे. आपलं वेगळं आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. त्याला संध्या म्हणतात एकनाथ महाराज. आत्माराम हृदयी प्रगटला. झाली संध्या, संदेह माझा. संदेह आहे तोपर्यंत संध्या झाली नाही. कळलं? संध्या झाली म्हणजे साक्षात्कार झाला. आत्माराम हृदयी प्रगटला. झाली संध्या, संदेह गेला. कुंडलिनी शक्ती म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? काय असतो आत्मा? आत्मा म्हणजे काय? वस्तू आहे का? ते सगळे संदेह म्हणजे शंका माझ्या गेल्या. आता इथे लिहिलं. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी. जो इंद्रिया ते चोरून देवी. इंद्रिय उठाव घेता ज्ञानाला बस. हळूवार असं वाटतं की नाही आपण काम करून थकलोय, जिभेला वाटतं चला थोडासा चहा घेऊन बसूया. बसल्यावर am I right? बसल्यावर असं आलं जिभेचं, थोडासा चहा घेतला तर बरं वाटतं. मग बसू. बसलेली मांडी काढली, चहा करायला गेली. चहा करायला गेल्या तर सुनबाईंनी कुकर लावलेलाच होता. शिट्ट्या होईपर्यंत थांबल्या. कामात काम बघ. ते झालं आणि पुन्हा आसनाकडे निघाले तर सुनबाई म्हणाल्या तेवढा कोबी ठेवलाय तो जरा चिरून ठेवा आई सासूबाई. मग तिथे गुंतल्या. मग नंतर म्हणलं त्याला फोडणी द्या. कोण बोलले? काय चालू आहे ना? का नाही आहे? दिसत नाही तरी चालू आहे. मग फोडणी द्या म्हणजे सगळी कामं येऊन पडली. सोनबाई म्हटलं मी आता जाते, बाहेर जाऊन येते, पुढचं उरलेलं तुम्हीच करून ठेवा. म्हणजे झाली का पंच? अरे तोपर्यंत मध्ये ध्यान झालं असतं. जर तू चहा करायला उठली नसतीस तर ध्यान झालं असतं. हे पॉइंट आहेत, मी सांगते ते. हे पॉइंट आहे. तुम्ही काय भविष्य बघता? हा नाही का? काय ते आहे ना तुम्हाला विद्या प्राप्त आहे, पण म्हणजे शक्यतो बघतच नाही का? ज्यांना माहिती ते पडतात येतात पण सांगता ना छान क्वचितच. मला वाटलं की तो आहे असं आहे. मन काय? मन मोकळच असतं. पण आणखीन कबीरदास महाराज सांगतात बाबा मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर दुसरी बाजू. शरीराला नको उठवूस. मन म्हणतंय का चहा करून नंतर लगेच बसू,
चहा करायला गेलो तर सगळ्या उपाधी तिथं आलं. कोबी चिरणं आलं, कुकर लावणं आलं, सगळं सगळंच आलं. ध्यानाचे काय वाजले? हा. मग कधी ध्यान करणार? जेव्हा ध्यानाची वेळ आहे. एक तर पहाटे, मी स्वतः याचा अनुभव घेतलेला. पहाटे सारखं ध्यानच नाही बरं. पहाटे 4 बस ब्राह्ममुहूर्त हे ज्याने गाठलं तो लवकर साक्षात्कारी झाला. ते गाठता यायला पाहिजे. आपण गाठलो आम्हाला वेळच नव्हता जास्त. आमच्या सद्गुरूंनीच आम्हाला बजावलं बरोबर 6 वर्षात झालंच पाहिजे. काय झालं पाहिजे मला काहीच करायचं नाही. ते म्हणायचे झालंच पाहिजे. मग आता करूनच दाखवलं. झालंच पाहिजे म्हटल्यावर काय करायचं? आज्ञा असल्यावर काय करायचं? आणि 6व्या वर्षीचं ते गेले. पण 6च वर्षात झालं पाहिजे का याचा अर्थ मला शेवटी काय? पण तो पण आम्हाला काय सांगणार? 6 वर्षात झालंच पाहिजे. मग आता करून दाखवलं तर तेव्हा ते म्हणजे गेलेच ते. त्यांनी ती आखून घेतली होती की या मुलीला 6च वर्षात द्यायचं सगळं तर देऊनच टाकलं असं आहे. पण 6 वर्षात जर मी म्हटले असते की गुरुजी असं शक्य नाही बाबा, एवढी घाई मला चालणार नाही, तर कसे झाले असते? आम्हाला माताजी नसतं. नाही ते जाऊ द्या. पण मला तरी कसं मिळालं असतं? मी काय केलं असतं? अडाणी राहिले असते, नोकरी करत बसले असते, मुलंच सांभाळली असती आणि मग काय केलं असतं सांगा? हे ध्येय पाहिजे माणसाच्या बुद्धीमध्ये. ध्येयाने जेव्हा आपण चालतो तेव्हा ध्येयाकडे परमेश्वर आपल्याला सहकार्य करतो वाटचाल करायला. ध्येय कडक ठेवा, कडक बुद्धीमध्ये. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. सोडच ते देहाचं कौतुकच नाही. माझं टाइम टेबल सांगू का? तेव्हाच पहाटे 4ला उठायचं, ध्यान करायचं. 5:30ला उठलं की स्नान करायचं. स्नान झालं की कुकर लावायचं. आता म्हणजे ड्युटीवर जायचं असेल सकाळी 7 कुकर लावायचं. कुकर झालं की पोळ्या करायच्या. पोळ्या झाले की भाजी. ते तुम्हाला माहितीच आहे. 7ला बरोबर आवरायचं. सूर्योपस्थानला उभं राहायचं. म्हणजे काटाच हालू द्यायचं नाही इकडचं. सूर्योपस्थान झालं की ते पाणी तुळशीला वगैरे घातलं की ताबडतोब साडी बदलायची की खाली येईल. लगेच मिस्टर गाडी घेऊन उभ्या चालले ससून. इतकं कडक माझं वागणं होतं तेव्हाच की इकडचा मिनिट तिकडं पण मी होऊ देणार नाही. म्हणून ध्यान झालं आणि सकाळी सूर्योपस्थान झालं, साधना झाली. मग आमचे सद्गुरू खूप दयाळू होते. त्यांनी आम्हाला सांगावं बाळा ससून सारख्या क्षेत्रात किती कसं क्षेत्र आहे ते सांग. ससून सारख्या क्षेत्रात जाताय ना, जाताना कवच करावं आम्हाला शिकवायचं. कवच शिक. मग गेल्यावर कोणी रागवू नये, कामात चूक होऊ नये अशी श्वास वर घेऊन प्रार्थना करावी. मग ते शिकवलं. कोणाची बोलणी बसू नये, प्रार्थना करावी, ते शिकवलं. असं खूप आडाखे इतके शिकवले त्यांनी. आणि जर समोरचा फारच आगाऊ झाला असला तर त्याच्या भ्रुकुटीमध्ये कोणता मंत्र सोडावा हे पण शिकवलं. मज्जा आली. मी तिथून पुढची नोकरी मी इतकी हसत आणि इतकी मज्जा करत करत गेली. समोर तर गती प्रगट होण्याचा जो अभ्यास आहे तो अवघड आहे. गती प्रगट संपूर्ण शरीरामध्ये गती आहे, पण तिला जाणून घ्यायचंय हे आपल्याकडे काम. गती आहे, गतीशिवाय शरीर चालतं. ही सामान्य गती आहे. ही गती विशेष आपल्याला समजली पाहिजे आणि ती विशेष गती एकत्रित करून आपण साक्षात्काराकडे झेपावलो पाहिजे. यासाठी शरीरातली गती समजली पाहिजे. उद्या अभ्यास करा हा सगळ्या. ड्युटीवर गेलो तर हालचाल येत बसून थोडस गेलो, श्वास वर घेतला कोणाला कळेल का? नाही. मग तो घ्यायचा. तुम्हाला सांगते सर्व. आता घरात काम करता करता का असे ना, कोणी ऑफिसला गेला तरी कोणी हे करा, श्वास वर घ्यायचा. हे भगवती मी आता कामाला सुरुवात, क्षणोक्षणी म्हणा हे भगवती कामाला सुरुवात कर. कोणती चूक होऊ नये माझ्या. ससून सारख्या ठिकाणी एक जरी चूक झाली तरी नोकरी गेली, ते पण नको व्हायला. म्हणून प्रथम ही प्रार्थना करायची, हे भगवती
माझ्यातून कोणतीही चूक होऊ नये. कारण पेशंट्स आहेत समोर. पेशंटला नेहमी आपल्याला काय राहावं लागतं, हां, सतत जागरूक. तस ती चूक होऊ नये. मी तर पहिली प्रार्थना आहे, कृपा करून पेशंटच्या बाबतीत कुठलीच चूक होऊ नये. ती झालीच नाही शेवटपर्यंत, बिलकुल नाही. पेशंटला नाही जबाबदार व्हायचं कोणत्या बाबतीत. तुम्ही चुकलात, तुम्ही तुमचं शासन भोगलं तरी पेशंटला त्रास झाला ना, तो नाही, कधीच नाही. किरण, आम्ही फार कसरत केली बरं का, तरी ध्यान झालं. कोणाला खोटंच म्हणजे सगळ्यांना खोटंच वाटत असेल, ध्यान झालं. मग प्रार्थनेवर सगळं तारायचं दिवसभर. श्वास वर घ्यायचा, प्रार्थना, श्वास वर घ्यायचा, प्रार्थना. काम तर चाललंयच आता. अशी प्रयत्न करून 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 मग सवय झाली. तसं घरात तुम्ही करा. श्वास वर घ्या, एक काम करा, अर्पण करा. दुसरा श्वास वर घ्या, दुसरं काम अर्पण करा. अशी सवय लावा शरीराला. तशी सवय लावल्याशिवाय तुम्हाला कुणी जवळ येऊन शिकवणार नाही. तुम्ही तुमच्या नोकरीवर गेला तर प्रार्थना करा. श्वास तर जवळ आहे आपला, श्वास कुठून आणायचा नाही. किंचित श्वास वर घ्या. हे काय साहेब बघतो का आपला, का बघतो? काय भानगडे, म्हणजे काय प्रॉब्लेम काय? श्वास वर घ्या आतल्या, डोळे मिटू नका, श्वास वर घ्या, प्रार्थना करा. हे भगवती, मी आता कामावर आलेलो आहे, माझ्या हातून कोणती चूक होऊ नये, किंवा मला भरपूर बोलवणे यावेत. काय ते तुमच्या भाषेत कम्प्युटर करतात ना, ते तसं करा जागेवरच. हे भगवती, मला भरपूर बोलवणे यावेत, कम्प्युटरची दुरुस्त करायला, असं म्हणा. जो तो आपल्या कामात निपुण आहे असा आहे. जिथल्या तिथं आहे. प्रत्येकाचा बिझनेस आहे, प्रत्येकाचं काय आहे हे सगळं. गृहिणीने घरातल्या कामासाठी म्हणा. एवढ्या एवढ्याशा कारणासाठी दुःखी राहू नका, मूड घालवू नका. इट्स बट नॅचरल असं समजा. हे जग आहे, अंतर्बाह्य जग. आणि मन म्हणतंय कुंडलिनी शक्तीचा अभ्यास कर, ध्यान कर. आणि जग ओढतंय एकीकडे. त्यात आपण कात्रीत सापडलेली माणसं आहोत. पण ती कात्रीची धार आपण बोथट करावी. बोथट करायचं आपल्याच हातात आहे का नाही? बस शेवटी असं असतं, निर्लज्जम अजाने तो. कुंडलिनी शक्ती प्रसन्न करून घ्यायची असेल शेवटी निर्लज्जम सदा सुखी. चलो, लोक म्हणतात हे ना, यांच्याकडे काही लक्ष देऊ नये, चला. तसं समजलं तर ओके. कामात गेले शेवटी तर असं झालं की माझ्या वॉर्डच्या ज्या हेड सिस्टर होत्या, त्यांनी माझा खूप द्वेष केला. ही परीक्षा आहे, ही तुमची परीक्षाच आहे. तुम्ही काय करताय? ही परीक्षा घेतो ईश्वर, नाही घेत सद्गुरू घेत. ते होते तेव्हा फार मोठी परीक्षा घेतली. आणि तेव्हा ते नव्हते. मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ते नव्हते. फक्त त्यांनी भविष्य सांगितलं. मी विचारायचे त्यांना, गुरुजी नोकरी सोडली तर चालेल? कारण मला ही आवड अभ्यासाची. ते म्हणायचे नाही, आत्ता नाहीच सोडायची, बर पुढे तुम्हाला सोडावीच लागणार आहे, बर पुढचं काय आपल्याला. मी थांबवलं. ते गेल्यानंतर सगळं अंगावर पडलं. ते होते तोपर्यंत दादाही होते. दादाही हे गेले, दादाही गेले, दोघंही गेले एका पाठ. मग काय करणार? मग नोकरी करा असं पुष्कळांनी सल्ला दिला. मग शब्द कोणाला दिला होता? त्यांना. कोणत्याही परिस्थितीत मी आत्ता नोकरी करणार नाही, कारण हा सगळा पसारा माझ्याकडे आला होता तोपर्यंत. कशी नोकरी करणार? तेव्हा त्यांनी माझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच बळ. तेव्हा त्यांनी माझा निश्चय पाहिला. कुंडलिनी उगीच वर चढत नाही, चढली तर स्थिर राहते, आत्मसाक्षात्कार देते. आणि साक्षात्कारही बनवल्यावर आपण एका साम्राज्याच्या सम्राज्ञी असतो. लक्षात, साम्राज्य असतं आपल्या हातात. मग ते काय, दादाही गेले, गुरुजी तर गेलेच होते, दादाही गेले, पटपट पटपट. मग मी एकटी पडली.
ते सगळं तुम्हाला माहिती आहे का? मग आमच्या ससूनच्या मेट्रोन आल्या, सर तू उद्याच्या उद्या हजर हो, असं सगळं अनुकूल. म्हणजे ही त्यांची परीक्षा आहे घेणं, पूर्ण टोकापर्यंत परीक्षा द्यायची शिष्य, आणि ते मला कळायचं. मग मी जवळ जाऊन बसले देवघरात, सांगितलं की तुम्ही काहीही बदल केले इथं तरी मी काही आता जाणार नाही, माझा भार तुमच्यावरच आहे. खलास. आणि मी निवांत प्रवचन करू लागले. तेव्हा पोट कोणी सांभाळलं मला? कोणी दिलं? ईश्वराने सगळं. असं आहे. हं? सद्गुरूने दिलं. आत्तापर्यंत कोण देतो? आणि नाही दिलं त्या दिवशी गप्प बसायचं असतं, काही बोलायचं नसतं. दिलंच पाहिजे असं नाही, देतो. आपली गरज त्याला कळते. आपण वेगळा आहे म्हणून आपली गरज त्यांना कळते, आपल्याला काय. म्हणून मग टिकून राहता येईल असं अध्यात्म साधन आहे. अध्यात्म कस पण पाहतो. अध्यात्मात परीक्षा असतात, त्या द्याव्या लागतात. त्या दिल्या की तुम्ही पास का नापास हे ठरतो. घाबरला तो संपला. परीक्षा द्यायला घाबरू नका. आपलं काही ध्येयच नसेल तर मग परीक्षा आहे नाही, काही नाही, मग जाऊ दे. चालली गेली हळू. परीक्षा होतात की नाही यांना माहिती चांगली. त्या परीक्षा देते ना, ज्या ह्या तुम्ही पण त्या परीक्षा चालल्या. हा? तुम्हीच देता, तुम्हीच करून हा, घेता. बरोबर. म्हणजे तू टोकाची भक्ती फार. त्या इकडे यायचं असल्यावर घरचे म्हणतात नाही जायचं. माझे फोटो समोर उभे आहेत, मला यायचंय, ते तुम्ही बघा काय करायचं. काहीतरी होतं, अशी काय ते काय जादू होते माहित नाही. घरचेच म्हणतात ते तू जाग ते चालल्या. असं काहीतरी होतं. असंच पाहिजे भक्ती, अशीच पाहिजे, निकराची पाहिजे. आपल्या दैवताला खडानखडा जाग करायचं, त्याच्याशिवाय दैवत जाग होत नाही. परीक्षा आल्या द्यायच्या पार. म्हणून ज्ञानोबा सांगतात, बाबा रे ध्येय तुझं छोटं नाही. ध्येय किती वाजले का बंद आहे? नाही बरं. किती वाजले? ते बंद आहे म्हणजे. पाहुण्यात. पाहुण्यात. बंद दिसते. तुझं ध्येय मोठं आहे. हे ध्येय नाही, जगात कोण हे ध्येय ठेवतं. आपल्या इथं आलेले तेवढेच येते. पुण्यात बघ किती येते, एखादा दुसरा असेल. ध्येय मोठं आहे आपलं, की कुंडलिनी शक्ती जागृती आहे. तर ती आता ब्रह्मरंध्रामध्ये मिळून ब्रह्मकुंडात जाऊन ती स्वरूपाला मिळावी आणि आम्हाला आत्मसाक्षात्कार व्हावा. हे ध्येय आहे, चांगलं ध्येय आहे. मग तो होण्यासाठी अर्जुना ऐसे हळुवारपण जरी, मी आता सांगेन, छंद पाहिजे. छंदाचं एक गाणं आहे, पण ते माझं पाठ घेई छंद, तो ते वेगळे. घेई छंद मकरंद ते वेगळं, ते नाट्यगीत. आज छंद, छंद लागला रावणाला, छंद लागला आमक्याला, असे गीत आहे. पाहू सापडलं कळलं. हे छंद आहे. हा मुक्त होण्याचा छंद पाहिजे. आणि येची देही येची डोळा, मला मुक्तच व्हायचे बस, मला दुसरं काय नाही. सगळे जन्म भोगले, आतापर्यंत सगळं झालं. आता गोळाबेरीज एकच इथं झाली पाहिजे. कळलं की नाही? कारण आपल्याला अनुभव आलेत आता सगळे समाजाचे. माझे कोणीच नव्हते. तुकाराम महाराज, सगळंच इथं राहतं देवा, माझं कोणीच नाही. तुकाराम महाराजांचं किती कटू अनुभव. आपल्याला तरी बरे आहे. आपल्याला आत्ता कोणी रागवलं तर थोडा वेळ म्हणतील तरी तू जेवलीस का किंवा नाही म्हटलं तरी आपण चल चाल, आपण म्हणून जाऊ दे, तो विसरला वगैरे असं आहे. पण महाराजांचं तसं नव्हतं. महाराजांचं आयुष्य पूर्ण एकाकी होतं. बायको हिडजिड करायची, कशाला भजन करतो म्हणून. समाजाने वालीत टाकायचं, पंडितांनी नावं ठेवायची, सगळंच होतं. त्यामुळं महाराजांनी फक्त भक्ती करावी, विठ्ठल भक्ती. माहीत होतं त्यांना की हे असं नाहीये, हे खरं नाहीच. मग काय खरंय? फक्त भक्ती खरी.
म्हणून ते चालते. शेवटी गेले तरी आवली काय म्हणायला लागली, हे काय वैकुंठ वैकुंठ करताय ते बघा तुमचं तुम्ही, पण लवकर या घर पोरं वाट बघतात बाकी. हे कुठलं ज्ञान आणि कुठलं अज्ञान तुम्ही बघा. पोरं वाट बघतात, संध्याकाळी लवकर या, वैकुंठ वैकुंठ उगाच करू नका. तोपर्यंत विमानात बसून गेले. असं आहे. म्हणजे सामान्य जनांना त्यातलं काहीही ज्ञान नसतं. तुम्ही तिकडं काहीही करा, आम्हाला उपयोगी पडा म्हणजे झालं. असं आहे आमचंच अनुभव द्या. हायसे अर्जुना, हायसे हळुवारपण जरी कुंडलिनी शक्ती जपा आपल्या, तिच्याशी बोला. ऐसे हळुवार, हळूच आतल्या आत बोला, लाडाने बोला, निकराने बोला, प्रेमाने बोला. हे शक्ती माते मला रस्ता दाखव असं म्हणून. माता आहे ती हा तुमच्या करंगळीला धरून तुम्हाला नेणारच. खाली ही माता आहे, हा पिता आहे, दोन्ही आहेत. ऐसे अर्जुना, हळुवारपण जरी येईल तरीच उपयोगा जाईल. ध्यान साधन आहे बाबा. ध्यान असं करा की आपल्या आपल्या हात बोला स्वतःशी. वेड म्हणलेलं नको लोकांना, वेड नाही. आपल्यात कुंडलिनी शक्तीशी बोलायचं, आपल्या स्वरूपाशी बोलायचं, असं बोलायचं. कळलं? एरवी आगवी गोठी होईल मुक्या बहिऱ्याची, जी ही आत्मबोधाची. ज्ञानोबांना कोणी कोणी शंका विचारली, मग कसं काय केलं पूर्वीच्या लोकांनी? तेव्हा ते सांगतात, आत्मबोधाची आवडी जी केली स्वर्ग संसाराची कुरवडी, ती आपोआपच होती. आता तर स्थिती अशी का आपण धरले संसारात. एम आय राईट? तुम्हाला कोणी धरलेलं नाही. आपण राहतोय घरात. आपण गेलो म्हणजे कुठेही गेलो तरी कोणाचं अडणार नाही. आपण डोळ्याने पाहतोय. मग आपण का घरात राहतो? तुम्ही नाही, आम्ही घरात का राहतो? कारण आपलं शिक्षण तसं आहे म्हणून. काय घरदार काही सोडू नका, शक्तीच घरात आहे तसंच करा, चाललंय तसंच, असं आपण शिकतो संस्कार. पण त्यासाठी आपण कितीतरी वेगळं वेगळं विरुद्ध किती ऐकतो कानांनी, किती ऐकतो. हा, तेव्हा काय करतो? तेव्हा काय करता तुम्ही? दुर्लक्ष करायचं. हो ना, मला येत नाही बाबा एवढं. हा, तुम्ही काय करता? बरं, तुम्ही आवडे ताई? गप्प बसायचं, काहीच बोलायचं. हा, तुम्ही गप्प बसायचं. अजून कोणी इथं? चिपळूणकर? मलाच रडायला येतं. कशाचं? काय म्हटलं? तुम्ही रडायला लागता का बरं? काय माहिती, येथून जायचं त्यावेळेस. आणि जुरंगे ताई? त्यांचा नंबर लागला? पडेल काय रडतातच आमच्या. काय घरात काही विरुद्ध झालं तर काय करणार? शांत बसायचं. शांत. ओम नमः शिवाय. आणि जोशी त्यांचा काय तसा प्रश्न नाहीये ना. तुमचंच जप करते आता मी सध्या, तेच चालू आहे, बाकी काहीच नाही. अहो किती परवा पण खूप बोलले, पण मी शांत बसते. ते म्हातारे म्हणते ना. कुठे मग आपण तरुण आहे का? मग आहे. जसे आहोत तसे लोक अहो, बोलतात. आहे आपण, पण म्हणणं वेगळं ना, कशाला म्हणू? मलाही म्हणतात मी म्हातारी आली, मला काय करायचं? आहे ते म्हणतात त्याला काय. आपण झालोय म्हातारे तर लोक म्हातारेच म्हणणार. तुझी तरी तू जर म्हातारी, माझी मी तर ते बरं आहे. चांगले ना, आता ते तरुण आहे. आपण म्हातारेच आहोत. नाही, मला नाही काय वाटत आता. तुम्ही सांगताय दुःखाने म्हणून. एवढी माझ्या पाठीमागं आहे, मला काय करायचं? मला आता काय नाही करायचं. आता फक्त प्रेमच नाकाची बास. एक म्हातारी आहे ना इथे. लगेच आपण
म्हणायचं हो म्हातारे हे काय नाही इथं. चला ज्ञानोबराय सांगतात ऐसे सर्व काही क्रिया बाजूने चालू आपलं लक्ष आपल्या पाहिजे. आज पुढे रागू पुढे काय करू. तुकाराम महाराजांच्या सारखा चप्पल तर आपल्याला मारत नाही ना कोणी, हे आपलं नशीब समजा. आपण कलियुगात आहोत. कलियुग त्या दृष्टीने चांगला आहे. तुकाराम महाराजांना मोजूने माराव्या पहिलारा असं होतं. कितीतरी लोक त्यांना दगड मारायचे, काय उन्मनी अवस्थेत होते महाराज. त्यामुळे खूप हाल झाले त्यांचे. बायकोला धड काय समजेल, पण ती पतिव्रता होती चांगली. ती जेवल्याशिवाय ती जेवायचीच नाही. समाजाने खूप छळलं पण छळलं. ती जेवल्याशिवाय ती जेवायचीच नाही. डोंगरावर जायची भाकरी. याचं तिला फळ मिळालं. हा किती इतकं सहन केलं त्याने नाही का. असं काय समाज एवढा त्रास देत असताना कसं एवढं सहन केलं ते. तो काळही फार वेळेत. पण सहन करण्याची पण कमाल आहे. बऱ्याने किती सहन केलं. सहन करण्याची पण कमाल आहे. ती करावीच माऊलींनी पण लागते. सहन केलं खूप. करावीच लागते. हो ना. आता कलियुगाच्या मानाने आपण कमी सहन करतो ना, तर सहन करावंच लागतं. पण तेव्हाही कलियुगच होतं. नाही नाही पण मागचं आहे ना ते. पहा कर्मठ लोक खूप. जीही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी. आपण कुरुंडी म्हणजे कुरवडी ओवाळून टाकले स्वर्ग आणि संसार. हा अभ्यास. कारण काय आम्हाला शक्ती जागृतीने आत्मबोध व्हावा. आत्मा म्हणजे काय आहे सांगा. काय आहे, कुठे आहे आत्मा. हात दाखवा, बोलू नका. आणि तो काय करतो, काय आहे. तेज आहे ना. तेज काय करतं ते तेज? बोला. ज्ञान आहे त्याच्यामध्ये. ज्ञान पण आहे. ज्ञान आहे. अजून काय आहे. बल. ज्ञान बल क्रिया. आमचे गुरुजी रागवायचे हे आम्हाला आलं. ज्ञान आहे, बल आहे आणि क्रिया आहे. आत्मशक्तीचं वर्णन कसं आहे. ज्ञान बल क्रिया. त्याच्या ठिकाणी 3 वस्तू आहेत. एक ज्ञान होतं आपण जर घेतलं तर. बल आहे, ठरवलं तर आपण पाठांतर करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ. आणि क्रिया आहे, ह्या संपूर्ण शरीराच्या क्रिया त्याच्यातल्या चलनामुळं होतात. त्याच्यातून जे खाली येईल स्फूर्ती त्यामुळं क्रिया आहे. एरवी क्रिया कोण करणार. हात पाय दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायण. पण हे कशामुळं होतं. वरून सगळं आपण आता काय म्हणतो ऑपरेट इथून चालले. सूत्रसंचालन. हा सूत्रधार. म्हणजे सूत्रसंचालिनी नमः. म्हणजे सूत्रधारिणी नमा. त्यांनी सगळी नावं मला देऊन टाकली. कळलं तुम्हाला. सूत्रसंचालिनी कोण आहे. कुंडली. कुंडलिनी शक्ती. मग त्यांची एक शक्ती त्यांनी खाली पाठवली. तिचं नाव कुंडलिनी शक्ती. ती सूत्र संचालन करते. म्हणून आत्मा हा शक्तिरूप आहे. आत्मा हा बलरूप आहे. आत्मा हा क्रियारूप आहे. ज्ञान बल क्रिया असा आत्म्याचं वर्णन आहे. पुढच्या प्रवचनात मी प्रश्न विचारीन. आत्म्याचं वर्णन सांगा तेव्हा हे कळलं पाहिजे. बघू आता कोण पहिलं सांगतं. म्हणून अर्जुना त्याच्या क्रियांकडे जो लक्ष लावी तयासीच भावे. सूक्ष्म आहे थोडं. मला सांगा कितीही सूक्ष्म गद्दळ जर डोळ्यात गेलं तर काढतोच ना आपण. तसंच ठेवतो. ठेवत नाही, ठेवून चालतच. तसा सूक्ष्म आत्मा आहे. श्वास सूक्ष्म आहे पण ते आपलंच आहे. ते शिकलं पाहिजे, त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. कळलं. जीही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी ते वाचून येतीची गोडी. अर्जुना याच्या नादाला कोण लागतं तुला माहितीये का. ज्यांना आत्मबोधच केवळ हवा आहे
आणि त्यासाठी ज्यांनी स्वर्ग पण नाकारला आणि संसार पण सोडला असे लोक याच्या नादाला लागतात आणि किंवा हे मिळवतात. अच्छा. मग म्हटलं तुम्ही एवढेच आपण जमलोय तर मग नादाला तर लागा, पूर्ण नादालाच लागायचं. त्यासाठी तुम्हाला आधी माझ्या नादाला लागावं लागतं. ते तुम्ही लागलेलेच आहात म्हणा. कळलं? म्हणून जी आत्मबोधाची आवड, ही आवड आहे ना. आणि ज्ञान कसं मिळवायचं, म्हणजे पूर्वी आम्हाला हे ज्ञान नव्हतं की अंतर्मुख ज्ञान आहे. कोणा ज्ञान होतं ना, तेव्हा संतांच्या चरणाशी लागायचं. संत म्हणजे कोण? वेगवेगळे प्रवचनकार काय सांगतात ऐकायचं, नीट ऐकायचं. तिथं काही काय म्हणजे ते वरवरचं कळायचं सगळं. पण ते करता करताच एकदा समर्थ भेट. ते वरवरच सांगतात. पण तेव्हा कळायचं नाही ना वरवर. त्याच गोष्टी बऱ्या वाटायच्या, ते आचरण काय सांगायचे ते छान वाटायचं. ते कळत कळत कळतच आपण इथपर्यंत आलो. असं आपण काय नाही असं नाही. कळलं? म्हणजे आमच्या मिस्टरांना बिलकुल कीर्तनाला आणि प्रवचनाला गेलेलं चालायचं नाही. आमच्याकडे एकदम कडक पथ्य. तसं मी रात्री 9ला बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन आपल्या देवजी बाबांच्या तिथे, मग ते मी कसं सोडणार? माझा जीव तळमळायचा. हे सगळ्याच्या आधी फक्त संसारच होता. दादांना 9, 9:15ला हळूच कसं विचारावं, कसं शेवटी जीभ रेटवायची कशी. जाऊ का कीर्तनाला? त्या अमक्या बाई आहेत माझ्या, असं काहीतरी करायचं, मग जायचंच. एवढी वेळ वाकडं तोंड केलं ते जायचंच, यायचं असं असायचं. पण ते नाही, जायचंच नाही. एकदा जायचं नाही म्हणून मी गेले सिद्धेश्वर म्हणून. सिद्धेश्वरच जवळ आहे आमच्या घरात. पण त्याची मला किती शिक्षा दिली त्यांनी, तेवढी शिक्षा मी भोगली. म्हणजे परत आले तर माझे बॅग बाहेर होते आणि दाराला कुलूप होत. असं तुम्हाला केले का कोणी? विषय सांग. हे सहन करायला आलं पाहिजे. आणि वडिलांकडे, वडील तर त्यांच्यापेक्षा कडक. वडिलांकडे बॅग घेऊन गेले, दादांनी समोरून पाहिलं काय, तिथूनच विचार काय झालं. त्यांना वाटलं आली ही राहायला. बरं त्यांनी तिथे ओळखलं. जवळजवळ आलं. नाही थांबा थांबा, तिथेच थांबा, काय झालं? म्हटलं काय नाही, असं असं झालं. मी कीर्तनाला प्रवचनाला गेले तर मला ते गेले, मला बाहेर काढले. असं का? हे सगळे प्रश्न तुम्ही तुमच्या घरी जाऊन सोडवा. आल्या पावली तिथूनच परत पाणी पण नाही दिलं. हे प्रसंग लक्षात पाहिजे स्वतःवर आहे. म्हणजे मग शक्ती कृपा करते. असे प्रसंग आले तरी हिने सोडलं का? नाही ना. मग शक्ती कृपा, मग सद्गुरु कृपा. सद्गुरूंचीच कृपा झाली पाहिजे. शक्ती तर करेल असं आहे. सत्व परीक्षा मनुष्याची असतेच आयुष्यात. ती दिल्याशिवाय, तो अवघड पेपर सोडवल्याशिवाय तुम्हाला पुढचा पेपर काळ घालत नाही. कळलं? कधी कधी जीवनात पेपर अवघड येतात. आपल्या गुरूंचं स्मरण करून झाले का प्रश्नांची सोडवणूक? शीतल नाही, शीतल आलीच गेली. आली ती गेली. कुठं गेली? मगाशी त्याचा क्लास सुटला, ती गेली. हा, काय सांगत होते मी? अशा अवघड परीक्षा जीवनाच्या जेव्हा जो देईल त्याला ते प्राप्त असत. ती प्राप्ती ज्याला होते ती साधी प्राप्ती नाही बाबा. म्हणून देव अवघड परीक्षा घेतो. तो तरी काय करेल विचारा? तो हे स्वतंत्र नाही या द्यायला येईल. त्याला पण परीक्षा असतात पुढं तिकडं. कोण द्यायला मोकळं नाही. त्यांच्या असतात परीक्षा. कोणालाही दिलं तर फजिती होईल. ज्याला ज्ञान नाही, ज्याला मागण्याचं भान नाही, त्याची फजिती नाही करायचं. ज्ञान हे अवघडच आहे. ज्याने मागितलं त्याने धाडस केलं, आणि धाडस केलं त्याने त्याच्या हातात दान पडलं. ज्याने
आणि धाडस केलं, त्याच्या हातात दान पडलं. ते सांगतात तसं करा. जो धाडस करतो तो मुक्तो एची देही एची. आणि असाच एखादा शोधत शोधत सद्गुरू येतो, तर मग त्यांच्या आज्ञा वरच्या शोध असा एखादा मिळाला तर बघ, नाहीतर मग काय स्वरूपात विलीन हो. त्यांच्या आज्ञा वेगळ्या असतात. एखादा आला सद्गुरूंच्या पुढं तर ते स्वतःला भाग्यवान समजतात की माझा मार्ग लोपला नाही, चालू राहील. फार भाग्य आहे ज्याला मार्ग मिळाला चालवायला, तोही भाग्यवान आहे. त्याचा गुरु पण फार भाग्यवान. असं कधीतरी एखादी दिवशी घडतं, कधीतरी उदाव असं आहे. गणितच तसं आहे. जी व्यक्ती त्याच्यासाठी जन्माला आली ती काही करून तिथे येते. बरोबर, आणि तो सद्गुरू पण तिच्यावर कृपा करतो. ते ठरलेलंच असतं. या घटना ठरलेल्या आहेत. एकदा कबीर महाराजांना विचारलं कोणी, ठीक आहे तुम्हाला साक्षात्कार झाला का? बरं झालं. म्हणे साक्षात्कार कोणी दिलं? म्हटले गुरुंनी. मग म्हणे देव नव्हता का? नाही, देव होता. साक्षात्कार कोणी दिला? देव आहेच. साक्षात्कार गुरूंशिवाय कोणी देत नाही. ती गुरूंची हातची काय आहे, स्पेशल आहे, स्पेशालिटी आहे गुरु या विद्यापीठाची. सद्गुरू हा विद्यापीठ आहे, चालतं बोलतं. त्यानंतर आहे चालतं बोलतं विद्यापीठ. एकनाथ महाराज चालतं बोलतं विद्यापीठ. कबीरदासांना विचारलं काय झालं? म्हणले नाही, म्हणले असं असं झालं. गुरु भेट. काय गुरु काय? मग त्यांनी दोहा म्हटला, गुरु गोविंद दो खडे. म्हटले मला एकदा असाच प्रश्न पडला. गुरु पण आले आणि गोविंद पण स्वतः आला, म्हणजे कृष्ण आला. मला प्रश्न पडला, काके लागो पाव, पहिला नमस्कार कोणाला करायचा? सगळे लोक तिकडून ओरडले, अरे साक्षात कृष्ण भगवान आहे, त्यांच्या पुढं पड पड. ते हे स्थिर उभे राहिले. त्यांनी विचार केला, गुरु के लागू पाव जेही गोविंद देव. गोविंद कुठे पाहिला होता? पाण्याची ताकद आहे का? देव कधी दिसतो का? आपण म्हणतो ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे, हे श्रीराम आहे, ही सीता आहे, असं आपण म्हणतो. पूर्वांपार चालत आले तसंच आपण चालवलंय. पण कृष्ण आहे, प्रत्यक्ष आला तरी ओळखता येईल का? तो गुरूंमुळे ओळखू आला. जीही गोविंद दियो दिखा. म्हणून पहिला नमस्कार कोणाला? गुरूंना. सद्गुरूला पहिला नमस्कार. कबीर किती हुशार होते माहिती. कबीरांच्या आयुष्यात फार मोठ्या घटना आहेत, खूप मोठ्या. असा आहे तो खरा भक्त गुरूंचा. जे जे गुरूंचे भक्त झाले ते ते जगामध्ये ठळक दिसतात. तुम्ही पहा संत सगळे. खरं ज्ञान सगळीकडे. खरं ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज कोणाचे भक्त होते? निवृत्तीला. तुकाराम महाराज कोणाचे भक्त होते? चैतन्य बाबा. असे ठरे बघा, असं बघा. त्यामुळं सद्गुरू हे पद जे आहे ते खूप अवघड आहे बनलं. कित्येक काळानंतर असा एखादा सद्गुरू होतो. काळाचं देणं आहे ते, मोठं आहे. जबाबदारी पण मोठी आहे आणि देणं पण मोठं आहे. आणि कधीतरी होतो सद्गुरू. सद्गुरू का प्रत्येक पिढीत होत नाही, काय निर्माण शक्य नाही. जो त्यागी असतो, भोगांचा त्याग करतो, आवडती गोष्ट आली तरी तिचा सन्मानच करतो
आवडती गोष्ट गेली तरी दुःख करत नाही. सद्गुरूंच्या अशा परीक्षा आहेत बाबा खूप. त्याला सद्गुरू म्हणायचं. सद्गुरू हा क्वचित श्रीरामांच्या वेळेला ऋषी काय थोडे होते का? ते कोणाला मानायचे? वशिष्ठ. बस एकच. असं आहेच ते. प्रत्येक पिढीमध्ये एक एक असा सद्गुरू होतोच. कळलं का? किंवा कित्येक पिढ्यांनी एखादा सद्गुरू निर्माण होतो ज्याला हा मार्ग माहीत असतो. हा मार्ग खूप कठीण आहे. हा मार्ग माहीत असतो. पहा आता संपूया. आपलं किती वाजले सांगा. म्हणून आत्मबोधाच्या आवडीसाठी ज्यांनी स्वर्ग आणि संसार दोघांची कुरवंडी केली अर्जुना, ते मला प्रिय आहे. दोन्हींची कुरवंडी म्हणजे काय काय म्हणायचं? ओवाळून टाकलं. केली स्वर्ग संसाराची कुरवंडी. ते वाचून तेवर अनुस्वार. ते वाचून येथीची गोडी नेणती अनेक. त्यांच्याशिवाय अशा मनुष्यांशिवाय हे शास्त्र वाचायला कोणालाच गोडी येणार नाही. बाळकृष्णानंद स्वामींनी प्रणच केला की हिला इथं नेमायचीच. दवाखान्यात होते शेवटी. त्यांना माहिती तिथे जो भेटायला जाईल त्याच्या कानात पडेल. कारण वेळच मिळाला नाही त्यांना. समक्ष लोकांना सांगायला वेळ नाही मिळाला की पुढची सद्गुरू ही मुलगी आहे बरं का. पण मी तर काय साधकच होते, सिनियर झाले. पण त्यांनी जो दवाखान्यात भेटायला जाईल, किती आयडिया आहे, त्याच्या कानात सांगावं सारखं, माझ्यानंतर कोण? लोक म्हणायचे म्हणजे काय तुम्ही घरी नाही येणार? ते जाऊ देवा पण कोण नंतर कोण? लोकांनी म्हणावं नाही नवले आहे असं म्हणायचं. माझं आडनाव नवले आहे. कोणाला चिपळूणकरांना विचारलं, मिस्टरांना तुमच्या कितीतरी वेळा, चिपळूणकर माझ्यानंतर कोण? ते म्हणायचे नवले आहे. अशा रीतीने हे आमचं ठरलं. आणि मग श्रद्धांजलीची सभा झाली 31 मार्च. 31 किती? डिसेंबर. सगळ्यात सांगायचं 1 जून पासून प्रवचनाला येईल. हा 31 मेला श्रद्धांजलीची सभा झाली. सगळं झालं. सभेच्या शेवटी एक व्यक्ती कोणीतरी होती, ती उठली आणि त्यांनी सांगितलं उद्यापासून म्हणजे 1 जून हा त्यांनी ठरवला होता. नवलेताईंची प्रवचन 1 जून पासून सुरू झालीच पाहिजे. कुठं? रहाटकर राम मंदिर. तिथं गुरुजी बसत होते. आता सगळ्यांना माहिती होतं, मलाच माहिती नव्हतं काय, कारण माझजवळ कधीच ते बोलले नाही. मग त्यांनी सांगितलं की उद्यापासून नवलेताईंची प्रवचनं इथे होती बरोबर 1 जून बरोबर. आणि मग आमच्या हेमंतबाईंनी सुद्धा जवळ येऊन खूप त्यांनी काय काय मनात म्हटलं. मला गुरुजींचाच आवाज यावा, तो त्यांना गेला. असे चमत्कार झाले. काय 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 म्हटलं होतं मला नवलेताईंच्या मुखातून गुरुजींचा आवाज आला पाहिजे, तर तो गेला. इव्हन कॅसेट सुद्धा काही आहेत पूर्वीच्या, त्याच्यात आमच्या दोघांचा आवाज एकच आहे. म्हणजे ते असं प्राणाने हे होत. असा ज्याला बसवायचंय, ज्याला नेमायचंय. मला हे काही माहित नव्हतं भविष्य त्यांचं. काय सांगतात लोकांना काय ते आय डोंट नो. काही माहिती नव्हती. एक प्रापंचिक स्त्री आणि एक नोकरी करणारी स्त्री, ती ओळख माझी पुसली गेली आणि सद्गुरू म्हणून माझी ओळख परमहंसांनी करून दिली लोकांना. कळलं? हे असं म्हणजे सद्गुरूंच्या मनात असावं लागतं. कोण काय पूर्वजन्माचं कोण, कुठल्या ओळखी. आता आणखीन एक वैशिष्ट्य सांगते की मी साधना करीत असताना मला समोर काही वेळेला दृश्य दिसायचे. ते माझे जवळजवळ 4 का 5 जन्म मला परमहंसांच्या बरोबरचे दिसलेले आहेत. म्हणजे वहीत आहे. कळलं? ते दिसलेले जन्म आहेत. ते कुठल्या तरी ह्याच्यात आहेत, पण मी तिथं आहे. काहीतरी आहेत तेव्हा मी तिथं आहे असं. आणि ते प्रमुखच आहेत कुठल्या तरी, नंतर सांगेन. असं असे जन्म दिसलेले. म्हणजे असं उगीच कुठे होत नाही. काही सृष्टीत कुठलीच हालचाल कधीच उगीच होत नाही. आपल्या पायाखाली मुंगी मरते, उगीच नाही मरत, काहीतरी असतं. आपण म्हणतो नाही उगीच केलं, उगीच काय होत नसतं.
म्हणजे कठीण आहे प्रत्येक गोष्टीचं इतकं मुंगी वेळी हा मग उदाहरण सांग. उगीच नाही कुठलीच क्रिया विनाकारण होत नाही, त्याला काहीतरी पाठीमागे कारण असतं. असं आहे सद्गुरू होणं किंवा शिष्य होणं. आता शिष्यांचं सांग. याच सद्गुरूंचे अमुक शिष्य आहे हे ठरलेलं आहे व. आपण तो पाठ कुठेही लिहिलेला नाही. मस्त गुण. अमक्या नेमस्त गुण, त्याला नेमस्त म्हणतात. कोण निमित्त आहे, कोण सद्गुरू मिळणार आहे, त्यासाठी तुमचं किती वर्षाचं आयुष्य मागे गेलेलं आहे, तुम्ही किती हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत, ते सगळं ते सद्गुरू मिळाल्यावर ते शांत होतं. मग सद्गुरूंचा बोध तुमच्या बुद्धीत उतरतो आणि तुम्ही मुक्तीच्या मार्गाला लागता. बरोबर. सगळेजण निवांत राहा, काही काळजी करू नका. काळजी नका करू म्हणजे ध्येय धरून चाला, ध्यान करा. कळलं? पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान. हा मार्गच असा आहे, खूप वेळा मार्ग आहे. पण एकदा भेटल्यावर सुटत नाही. हा एकदा रटायचं म्हणजे रटायचं.